डोंगर कपारीत वसलेलं, श्रद्धा आणि भक्तीनं उजळलेलं एक पवित्र श्रद्धास्थान, ते म्हणजे आई मुंब्रादेवी. लाखो भाविकांची आस्था आणि विश्वास जपणारं हे मंदिर आजही भक्तांना आपल्याकडे आकर्षित करतं. जवळपास 750 पायऱ्यांचा हा प्रवास केवळ एक डोंगर चढण्याचा नाही, तर श्रद्धेकडे नेणारा एक सुंदर अनुभव आहे. चला तर मग सुरुवात करूया आई मुंब्रादेवीच्या या अविस्मरणीय प्रवासाची. नमस्कार मंडळी, आज मी आणि माझे सोबती डोंबिवलीहून आई मुंब्रादेवीच्या दर्शनासाठी निघालो आहोत. या प्रवासात आम्ही काय काय अनुभवलं ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही तिघा निघालोय. मी, गिरीश आणि विशाल निघालोय ते मुंब्रादेवीला. आम्हाला एकाने टांग दिली, सुहास गावडे. काल खूप रात्री येणार मी येणार झोपला आणि झोपला आहे आणि फोन काय उचलत नाही आहे. आम्ही रिटर्न येऊ, त्याच्यानंतर त्याला बघतो. रात्री फुल प्लॅनिंग करताना आपण असं जाऊया तसं जाऊया, असलं काय 5 वाजले कॉल करतोय सगळ्यांना, काय कॉल उचलत नाही, कोणाचेच कॉल उचलत नाही. डायरेक्ट करून झोपलाय. विशाल, आपली प्रतिक्रिया द्या त्याच्याबद्दल. काय नाही, नको राहू दे. तो भेटेल नंतर, तेव्हा सांगतो. विशाल सुहास गावडे, तुझं काय खरं नाही आता. चला बघूया आता पुढचा पार्ट. डोंबिवली स्टेशनवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी स्लो लोकल पकडून आम्ही अवघ्या काही मिनिटात मुंब्रा स्टेशनला येऊन पोहोचलो. आता इथून पुढे सुरू होणार होता आई मुंब्रादेवीच्या दर्शनाचा खरा प्रवास. दिल्लीवरून ट्रेन पकडून आम्ही आता मुंब्र्याला आलो आहे. आता मुंब्रा स्टेशनवरून आम्ही आता निघालो आहे ते मुंब्रादेवीच्या दिशेने. त्या साईडला अमानी आहे, त्या साईडूनच जायचं आहे आपल्याला मुंब्रादेवीसाठी. मुंब्रा स्टेशनवरून आई मुंब्रादेवीचं मंदिर हे क्लिअर दिसतं इथून. हे बघा माझ्या मागे आहे, तिथे डोंगरात आहे. खूप छान दिसतो इथून हा व्ह्यू. क्लिअर दिसतं, एकदम क्लिअर दिसते मंदिर. मुंब्रा स्टेशन आहे त्या बाजूला आहे आणि मुंब्रा स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर ही इथे आई मुंब्रादेवीचं प्रवेशद्वार आहे. हे बघा माझ्या मागे बघू शकता. जस्ट वॉकेबल 2 मिनिट्स आहे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर. आणि या कमानीमधून आता जायचं आहे ते मुंब्रादेवीच्या मंदिराच्या दिशेने. चला. एका स्थानिक आख्यायिकेनुसार एकेकाळी स्थानिक लोकांना डोंगरावर एक अखंड जळती ज्योत दिसली. त्यानंतर नाना भगत नावाचे स्थानिक गावकरी आणि इतर लोक डोंगरावर गेले. तिथे त्यांना ती ज्योत आणि मुंब्रादेवीची मूर्ती सापडली. तेव्हापासून या मंदिराची देखभाल भगत कुटुंबीय करतात. कमानीपासून थोडं एक 5 ते 10 मिनटं चालल्यानंतर इथे हा एक हायवे लागतो वरती. त्याच्या खालूनच पलीकडे जायचं आहे आणि तिथून पुढे मग मंदिराच्या दिशेने. हे बघा इथे एक मार्किंग पण आहे, मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आणि हा इकडे वरती हायवे आहे. जर तुम्ही हायवेने येत असाल इथे बघा, इथून पण तुम्ही येऊ शकता. इथे पण एक कमानी आहे. या कमानीतून देखील वरती जाऊ शकता. टू व्हीलर वगैरे जरी तुम्ही घेऊन आलात हायवेवरून तरी इथे पार्किंग करू शकता आणि इथून
वरती मंदिराच्या दिशेने जाऊ शकता. आणि आम्ही स्टेशनवरून आलो, स्टेशनवरून इकडच्या कमानीमधून आलो. चलो. ते व्हाईट कलरचं आहे ते मंदिर आणि ह्या पूर्ण स्टेअर्स अशा मंदिरापर्यंत जातात. कमानीपासून थोडं पुढे चालत आणि चढ चढून वर आल्यावर वाटेतच प्रथम श्री मारुती मंदिर आणि श्री साती आसरा देवीचं मंदिर लागतं. भाविक येथे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात. तर दुसऱ्या कमानीपासून थोडं वरती आल्यानंतर एक 5 मिनटं पण नाही, थोड्या स्टेअर्सवरती चढून आल्यानंतर तिथे एक मारुतीचं मंदिर आहे जे मी आता तुम्हाला दाखवलं. आता तिथे दर्शन घेऊन आम्ही आत्ता निघालो आहे मंदिराच्या दिशेने. प्रॉपर स्टेप्स आहेत, दमलात तर बसण्यासाठी बेंच पण आहेत. हे बघा, खूप ठिकाणी बेंच पण आहेत. पूर्ण 80 डिग्रीमध्ये ह्या स्टेप्स आहेत. विशाल तो गिरीश आटपला. तिकडे ही वानर सेना बसलेली आहे झाडावरती. या दोघांचा विषय आटपलेला आहे. अजून मंदिर ते तिथे आहे. त्याला सांगतोय चला पटपट, तर ऐकत नाही. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 750 पायऱ्या चढाव्या लागतात. डोंगर माथ्यावरून मुंब्रा खाडी आणि आजूबाजूच्या परिसराचे विहंगमय दृश्य दिसते. नवरात्रीत येथे भाविकांची खूप मोठी गर्दी असते. मेन कमानीपासून जवळपास अर्धा ते पाऊण तास चालल्यानंतर आम्ही मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो. या पवित्र गाभाऱ्यात दर्शन होतं त्या आई मुंब्रा देवीचं. महाराष्ट्रातील हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर मानलं जातं, कारण येथे नवदुर्गांचे दर्शन एकाच ठिकाणी आणि एक साथ घडते. मंदिरातील या 9 देवींच्या मूर्ती दगडात कोरलेल्या असून त्यांचं शिल्पकला वैभव भाविकांना आकर्षित करतं. समुद्र सपाटीपासून सुमारे 210 मीटर उंचीवर बसलेलं हे मंदिर श्रद्धा, भक्ती आणि निसर्ग सौंदर्य यांचा सुंदर संगम आहे. मंदिरामध्ये आमची भेट श्री संतोष महाराज यांच्याशी झाली. त्यांनी आम्हाला आई मुंब्रा देवीच्या इतिहासाबद्दल, मंदिराच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि तेथील धार्मिक महत्त्वाबद्दल सविस्तर माहिती दिली. मुंब्रादेवी मंदिर हे प्राचीन काळातलं मंदिर आहे. पांडवकालीन मंदिर, स्वयंभू मंदिर आहे. इथे नाना भगत राजे त्यांना दर्शन दिले देवी. वरती मुंब्रादेवी आणि खाली नवदुर्गा आहे. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, पुष्पमंडा, सकंदमाता, कात्यायनी, काळरात्री, महागौरी झाले. ह्या नवदुर्गा आणि वरची मुंब्रादेवी नवसाला पावणारी देवी जे मन्नत बोलतं ते पूर्ण होते. नवरात्रमध्ये ते यात्रा भरते, महाशिवरात्रीला यात्रा असते, जानेवारीला भंडारा असतो. जे मन्नत बोलते, जे नवस करते ते पूर्ण होते. साडी चोळीने ओटी भरल्या जाते. हे भगत परिवार सर्व बघते. जय माता दी. नवरात्रीच्या काळात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो. आई मुंब्रा देवीच्या दर्शनाने आमचाही हा प्रवास सार्थकी लागला. हे बघा, मुंब्रा देवीपासून इकडे ही खाडी दिसते. त्याच्यानंतर हा मुंब्राचा परिसर दिसतो. ते मुंब्रा स्टेशन तिथे दिसतं आणि त्या तिकडे ट्रेन दिसतात आपल्याला रनिंग. तर मंडळी, आता आपण मुंब्रा देवीचं दर्शन घेऊन पुन्हा खाली झालेलो आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच
नवीन भटकंतीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, जय शिवराय. देवीचं दर्शन करून आम्ही आता डोंबिवलीला आलोय परत. इथे आता ब्रेकफास्ट करतोय. स्पेशल मिसळ आहे इथे, महावाराची मिसळ स्टेशनच्या अगदी जवळ आहे. मस्तपैकी आता मिसळ खातो इथे.